नमस्कार, मी प्रथमेश नाईक आणि माझ्या एका नवीन व्लॉग मध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे। घरी टायलिंगचं काम चालू आहे म्हणून आम्ही सकाळ सकाळी सामान भरतोय घरी नेण्यासाठी, टाइल्स आणि ग्रेनाइट। आता आम्ही जरा देवदर्शनाला चाललोय। आम्ही आता तळवण्याच्या माऊली देवीला आलोय। ऍक्च्युली आमचं हे मूळ दैवत आहे। इथे मंदिराचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे मंदिर बंद आहे। भाविक पण नाही दर्शनाला आलेले। मंदिराचं बांधकाम चालू असल्यामुळे आतमध्ये पण कोणी नव्हतं, मग आम्हीच पाया पडलो। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कोकणातले सगळेच मंदिरं खूप मोठी असतात, तसं हे मंदिर खूप मोठं आहे आणि आतमधलं आर्किटेक्चर पण खूप छान आहे। पूर्ण कोरीव काम आणि मंदिराच्या बाहेरच्या आवारातले खांब पण खूप मोठे मोठे आहेत। माऊली देवीचं दर्शन झालं। आता आम्ही आलोय वेतोबाच्या मंदिरात। मंदिराच्या साईडचं वातावरण पण खूप चांगलं आहे आणि इथला व्ह्यू पण खूप चांगला आहे। आम्ही जे आत्ताच्या गावात आहे ते गाव आहे आरवली। हे वेंगुर्ला शिरोडा मार्गावरती आहे। मंदिराच्या आवारात अशी केळीच्या घडांची दुकानं आहेत आणि लहान मुलांच्या खेळणीची दुकानं आहेत एका साईडला। केळीच्या घडाची दुकानं ह्या करतायत की ह्या देवाला केळीचा नवस दिला जातो आणि जे भाविक ह्या देवाच्या पाया पडायला जातात ते सगळे केळीचा घड देऊन नवस बोलतात। आधी या गावाचं नाव होतं हरवली। हर म्हणजे शंकर आणि वल्ली म्हणजे वस्ती, म्हणजे शंकरांची वस्ती। पण आता या गावाचं नाव आहे आरवली आणि दोन्ही बाजूला 2 जण फुलं विकतायत आणि 2 साईडला हत्तींच्या मूर्ती पण आहेत। हे मंदिराचं बाहेरचं द्वार। असं हे भव्य दिव्य वेतोबाचं मंदिर आहे। म्हणजे काय त्याच्या मागचं काय कारण? आम्ही आता लाईन मध्ये पाया पडायला थांबलोय। ऍक्च्युली इथं दरवेळेस खूप गर्दी असते, कारण की खूप दुरून दुरून भाविक पाया पडायला जातात ह्या देवाच्या। ह्या देवाला रक्षणकर्ता आणि राखणदार म्हटलं जातं आणि हा दर रात्री नगर प्रदक्षिणा करत गावाचं रक्षण करत असतो, म्हणून ह्याला चांबड्याची पादत्राणे चढवतात। तीच ही पादत्राणे आहेत। भक्तांची पण अशी श्रद्धा आहे की हीच पादत्राणे घालून हा देव आपली अदृश्य रूपात रक्षण करतो। खूप वेळ लाईनीमध्ये उभं होतो आम्ही। ही वेतोबाची मूर्ती, ही मूर्ती सुमारे 9 फूट 2 इंच उंच आहे आणि ही पंचधातूंपासून बनवलेली आहे। हे बघा, अशी केळी देऊन नवस बोलतात आणि ह्या देवाची जत्रा डिसेंबर महिन्यात असते। ह्या देवाच्या जत्रेला केळीच्या घडाची जत्रा पण म्हटली जाते।
मंदिरामध्ये वेतोबाची आरती आणि एक सूचना पाटी लावलेली आहे. वेतोबाचं दर्शन झालं. आता आम्ही निघालोय पाली ह्या गावात. तिकडे आम्ही एका पाहुण्यांकडे चाललोय गणपतीच्या दर्शनाला. आम्ही आता पाहुण्यांकडे आलोय आणि हा त्यांचा बाप्पा. त्यांनी आम्हाला करंजी आणि पातोळे दिलेत खायला. त्या गावातला व्ह्यू बघून आमची हिरोईन म्हटली जरा माझं शूट करा, त्यामुळे इथं शूट चालू आहे. ही आमच्या घरातली भजन प्रेमी, फुल नादात, भजनाच्या नादात. आणि संध्याकाळी रोजच्या प्रमाणे सर्वांच्या घरी भजन असतं, तसं आहे भजन चालू आहे. घरी आल्यावरती छोटा भाऊ म्हटला की क्रिकेट खेळूया, त्यामुळे त्याच्यासोबत क्रिकेट खेळत बसलो. सामना चांगला होता आणि खूप मजा येते लहान भाऊ स्वतःचा घरात क्रिकेट खेळायला. त्यानंतर आम्ही मम्मी पप्पांना सोडायला आलो इकडे सातार्डा पुलावर हायवेला बस स्टॉप वरती. ते घरी चाललेत आता शिरवळला, त्यांची सुट्टी संपली आहे. त्यांना सोडलं, आता आम्ही परत घरी चाललोय. मी आता नाही जाणार आहे, मी 4 दिवसांनी जाणार आहे. 11 दिवसाचा गणपती बुडवून आज 8वा दिवस आहे गणपतीचा. आता घरी आलोय मी. आता झोपायच्या अगोदर म्हटलं जरा आजीच्या हातून मालिश करून घेऊया. आजीच्या हाताची मालिश म्हणजे खूप भारी.